सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। मृत्यू महोत्सव पूर्व चर्चेमध्ये आपण निर्माण केलेलं कर्म आपल्याला भोगायलाच पाहिजे, मग ते कायर होऊन म्हणजे भित्रे होऊन भोगून त्याला नाश करायचं, काय धैर्य धारण करून त्याला भोगून नाश करायचं, हे 2च मार्ग आहेत. तिसरा मार्ग कुठला नाही. आणि या दोन्हीतला कायरपणा जो आहे भित्रा, तो धिक्कार करणे योग्य आहे. कारण तो 2 पर्याय बिघडवतो. 2 पर्याय म्हणजे वर्तमान पर्याय आणि आगामी पर्याय. आणि धैर्य धारण करून जो कर्म भोगतो तो ह्या पर्यायाला पण सुखी करतो आणि आगामी पर्यायाला पण सुखी करतो. अशी चर्चा झालती. प्रत्येकजण, बऱ्यापैकी सर्व साधू संत हे धैर्यवानच असतात आणि ते कर्म धैर्यपूर्वक भोगत असतात आणि त्या कर्माचा नाश करत असतात. बोलणं सांगणं काही अपेक्षेनं सोपं आहे, ते स्वीकार करणं आणि ते स्वीकारल्यानंतर त्याचा परत आनंद उत्सव करणं हे फार कठीण आहे. पण जे कठीण असतं ते शाश्वत असतं. जे सरळ असतं ते शाश्वत असलं तरी प्रसिद्धी लेत नाही. 24 तीर्थंकरांच्या मध्ये एकही गुण कमी नाही, एकही गुण एकमेकांच्या पेक्षा जास्त नाही. तरी पण भगवान महावीर, आदिनाथ, पार्श्वनाथ, सुपार्श्वनाथ आदी हे 2-4च शांतीनाथ भगवंतांची प्रसिद्धी त्यांच्या नावाप्रमाणे गुण आम्हाला मिळतील म्हणून आहे. पण उपसर्ग झाले आणि सहन केले म्हणून या 2-4 भगवंतांचीच प्रसिद्धी जास्त आहे. चंद्रकीर्ती सागरजी महाराजांच्या नावात चंद्र आहे म्हणून त्यांना चंद्रभाऊ आवडतोय. आमच्या जीवनात दुःख आहे, आम्हाला शांती मिळावं म्हणून आम्हाला शांतीनाथ आवडत असतील. उदाहरणार्थ, माझ्या मनात काही तसलं नाही, पण उदाहरण. पण लोक जास्त पार्श्वनाथांची, महावीरांची का करतात, तर ते उपसर्ग सहन केले म्हणून. तसं जे कठीणतेनं आणि आनंदानं कष्टपूर्वक एखादी वस्तू साध्य होते ना, त्याचं महत्त्व आणि गरिमा जास्त असते. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं सहजतेनं मिळण्यापेक्षा कठीणतेनं मिळालेली वस्तू महत्त्वाची असते. म्हणून धैर्यपूर्वक सगळं काम केलं पाहिजे. अरे हे आत्मन
तुम रोग आहे येथे कायर हो सो विचार करो, नरक निमे यो जीव कोण कोण त्रास नाही भोगे. ज्याही रोग येतो, भित्रेपणा वाटतो, त्याही तू विचार कर, ह्या जीवानं नरकात कशा कशाचा त्रास भोगला नाही, आणि त्या नरकाच्या अपेक्षेने इथे आम्ही किती त्रास भोगायला लागलोय, काहीच. मग कशाचं भेलचं काम आहे. असंख्यात वार अनंतवार मारे विदारे चिरे फाड़े गए हो, या तो तुम्हारे कहाँ दुःख है. असंख्यात अनंत वेळा नरकामध्ये काय झाले, शरीराचं तिल तिल करे देयके खंड असुर भिडावे दुष्टपट. त्या ठिकाणी अनेक वेळा असुर कुमार जातीच्या देवांच्या भांडणं लावल्यामुळं नारकी एकमेकांच्या शरीराची तुकडं करू देत, किंवा सेमर झाडाच्या वृक्षाची पानं पडून तिथं शरीराची तुकडं होऊ देत. असंख्यात वेळा झाल्यात. मग त्या अपेक्षेने इथं काय दुःख आहे, काय दुःख काय नाही. तरी पण आपण भीतोय, तरी पण आपण काय करतोय, भीतोय. अरे त्रियंच गति के घोर दुख भगवान केवल ज्ञान हूँ वचन द्वार करी कहीं नहीं कुछ समर्थ नाही. अपेक्षात कृत नाही की केवलीनं सुद्धा कथन करणं कठीण आहे. कुणाचं दुःख, तिर्यंचांचा आला आता विषय. आता आपण नरकातनं बाहेर पडलोय, आता कुठं आलोय आपण, तिर्यंचात. किती दुःख आहे, अंतराय झाले काय, झाले काय. किती दुःख आहे की तोंडानं सांगणं कठीण आहे, एवढं दुःख आहे. कधी शक्तिशाली झालो तर शक्तिहीन प्राण्यांना कोण पाप मिळवलो, कधी शक्तिवान झालो शक्तिहीन झालो तर शक्तिवान प्राण्यांच्याकडं मारून माझं नुकसान झालं. आणि सगळं कर्मसिद्धांत आहे बघा. आज मला एकही जण म्हणतात ना, तुम्ही सांगताय कडक पण ठेवत नाही तसं. ब्रह्मचार्यांना, साधूंना सगळं कर्मसिद्धांत आहे. यदा कदाचित पूर्वभावामध्ये किंवा या भावामध्ये, या भावातलं काय फार मोठं मला आठवत नाही असं, म्हणजे आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांचा घरामध्ये संघामध्ये आल्यावर आपल्यापेक्षा मोठ्यांचा, आणि दीक्षा घेतल्यावर आपल्यापेक्षा मोठ्या साधूंचा, म्हणजे जाणून बुजून किंवा असं अजाणतेपणे सुद्धा फार मोठा कुणाचा तर अभिनय केलेला ते आठवत नाही. पण आज माझ्या बाबतीत ते घडतंय, म्हणजे आपण पूर्वी कर्म केलोय ह्याच्यात काही वाद नाही. स्वयं के जो कर्म शुभाशुभ फलनिश्चयी वेद येते. आणि म्हणून मी सांगतोय, आपल्यापेक्षा मोठ्यांना जर आपण प्रत्युत्तर देत बसलो तर ज्यावेळी आपण मोठं होतो त्यावेळी आपल्याला ते लहानांच्याकडं काय करायला लागते, सौरभ, ऐकून घ्यावं लागते, बोलून घ्यावं लागते. नियम आहे, कोणाला सुटलेला नाही ते. मला नाही, कुणा मोठ्यानं नाही, तुम्हाला कुणाला नाही. एका सांगायला लागलोय, या सगळ्या गोष्टी आम्हाला विचार करून फेडायला अजून वेळ आहे, पण तुम्हाला पण विचार करून फेडायला तुमच्याकडे तर वेळ नाही.
तुम्हाला ते सहन करावं लागेल. आणि ते सहन करत असताना कधी कधी ह्या साधना संलेखनाच्या समाधी मरणाच्या करत असताना शारीरिक वीर्यांतराय कर्माचा क्षोभक्षम कमी झालेला असतो आणि यदा कदाचित सहनशीलतेचा अभाव होण्याची किंवा सहनशीलता मंद होण्याची शक्यता असते. पण आपल्याला ती होऊन न देता जे मृत्यूला स्वीकारतात त्यांचा महोत्सव होतो. म्हणून या गोष्टी वेळोवेळी मी कर्मसिद्धांत का पुढे ठेवतोय तर तेवढ्यासाठी. म्हणून तिर्यंच्या गतीतलं दुःख एवढं घोर आहे, भगवंतांना सुद्धा सांगणं कठीण आहे. हे अपेक्षाकृत कथन आहे, हे वास्तविक कथन नाही. कारण भगवंतांना तर नारकी लोकांचं अनंत पर्यायातलं सगळं माहीत असते. तिर्यंचं काय अरमय तिर्यंच पर्याय में पूर्व अनंत बार अग्नि में बल बली बली मरया हूँ, अनंत बार जल में डूबी डूबी मरया हूँ, अनंत बार विष भक्षण कर मरा हूँ, अनंत बार सिंह व्याघ्र सर्पाधिक निकरी विदारिया गया हूँ, शस्त्र निकरी छेद्या गया हूँ, अनंत बार शीत वेदना करी मरया हूँ, अनंत बार उष्ण वेदना करी मरया हूँ, अनंत बार शुदा की वेदना करी मरा हूँ, अनंत बार तृषा की वेदना करी मरा हूँ. बघा, तिर्यंची गतीमध्ये अग्नीमध्ये, पाण्यामध्ये विष पिऊन, सिंह आदी आपल्यापेक्षा मोठ्यांच्या पासून छेदन भेदन करून, शस्त्राच्या माध्यमातून छेदन भेदन करून, शीत म्हणजे उष्णता बरोबर आहे ना. हो हा थंड काय बरं हो म्हणलं की शीत म्हणजे उष्णता, थंड, शीत म्हणजे थंड आणि उष्णता आदींच्या मुळं कित्येक वेळा मी मेलोय. अनंत वेळा माताजी शुदा की वेदना करी मराहूं, शुद्धेच्या वेदनेमुळं अनंत वेळा काय केलं मी मेलोय. आणि आता शुद्धेला जिंकून मेलो तर भविष्यात एकदा सुद्धा भुकेनं मारायची वेळ आता येणार. आणि याच्या अगोदर तुम्ही मी सगळीजणच असंख्यात वेळा शुद्धेनं भुकेनं व्याकुळून मेलोय म्हणजे म्हणून येत आहे. आणि एकदा दोनदा त्याच्यावर विजय मिळवलो तर हे संलेखनाच्या वेळी चिंतन फार महत्वाचं. पण त्यावेळेला अकाम निर्जरा करायचं निमित्त होतं. आता मी भुकेवर विजय मिळून मरणार आहे. तेव्हा अन्न मिळालं नाही म्हणून उपाशी मेलो, तिथं मूर्छा होती. इथं अन्न समोर आहे तर न खाता मी मरणार आहे. म्हणजे माझा इथं त्याग आहे. इथं काय, इथं स्वेच्छेपूर्वक इच्छेपूर्वक त्याग आहे म्हणजे विजय आहे. म्हणून इथं सकाम मरण आहे, निर्जर आहे. कसलं सकाम निर्जर. आणि तिथं अकाम निर्जरेच्या सहनशीलतेमध्ये सामान्यपणे पुण्याचा बंध होतो. पण सकाम निर्जरेमध्ये पुण्याच्या बंधाबरोबर पापकर्माच्या निर्जरेची सुद्धा व्यवस्था घडत असते. आणि ती आता आपण त्याचा प्रयत्न करायला लागलो.
म्हणून अब ये रोगजनित वेदना केतिक आहे. हे रोगजनित जे वेदना आहेत ह्या आत्ता किती आहेत? त्रियंच गतीच्या नरक गतीच्या अपेक्षेनं जर केलं तर किती आहे देशमाने का की अगदी छोटा आहे. ह्याच्यापेक्षा जास्त तिथं बघून आलोय की नाही. सरळ सागरजी महाराज सगळं करून आलोय. मग इथं आल्यावर आता फौजदार का होतोय मी विसरलो. पण ज्ञानी लोक विसरत नाहीत. तुम्ही आता लक्षात आले की नाही. आता विसरायचं नाही, ज्ञानी व्हायचं. तर ज्ञानी काही फोडो खानी सदा रतो समाधानी, त्याला म्हणतात ज्ञानी, असं आचार्य म्हणत होते की नाही. रोग ही मेरा उपकार करे. रोगच माझं काय करणार आहे? माझ्यावर उपकार करणार आहे. रोग नाही उपजता तो देय ते मेरा स्नेह नाही घडता. आणि रोग जर उत्पन्न होत झाला नसता तर या शरीरावरचं ममत्व माझं सुटलं असतं काय? म्हणून असं कॅसेट घालून वॉकमनमध्ये ऐकायचे कॅसेट होते 2005-6च्या अगोदर. अजून आहेत कॅसेट असतील, वॉकमन पण आहे, पण आता ते चालत नाही, एवढे दिवस बंद पडले. त्यावेळेला पूज्य आत्ता निर्यापक श्रमण, त्यावेळी श्रमण होते सुधासागरजी महाराज. त्यांचं एक प्रवचन लई प्रसिद्ध झालं. मागना है तो भगवान से दुःख मागू. का मागायचं? दुःख मागायचं. कारण दुःख जेवढ्या वेळ आहे तेवढी लोक राम 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 हरियंत 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 म्हणत असतात. दुःख संपलं की लोक रामाला पण आणि हरियंताना. पण वास्तविक ही जगाची रीतच अशी आहे. पण धर्मात्म्याची रीत सुखामध्ये सुद्धा देवाला तेवढंच लक्षात, तेवढं दुःखामध्ये. म्हणून मी सारखं सांगतोय सगळ्यांना, पण अजून कुणाच्या लक्षात आलं नाही. सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम, एक साचा दूजान कोई. सुखामध्ये सगळे सोबत असतात, दुःखामध्ये कुणीही साथ देत नाही. तसं जग आहे. पण गुरु आणि गुरूंच्या वचनापेक्षा जगच आम्हाला महत्वाचं वाटतंय. धर्म आणि धर्माच्या वचनापेक्षा जगच आम्हाला आमचं वाटतंय. त्याचा निर्णय आता तुम्ही आणि तुमच्या केवलीने लावायचा. आम्ही कसं लावणार? तुम्ही पुरुषार्थ करत असला 10 वर्ष आणि 10% पण परिवर्तन झालं नसेल, शाबाश, सांगाय पुरतं तर चांगलं आहे की नाही? का करायलाच पाहिजे. इतरांच्या बाबतीत घटवताना ते कर्मसिद्धांत लावायचं आणि स्वतः बाबतीत घटवताना पुरुषार्थ कमी लावायचं. पण ती इतर एवढे चॅप्टर झाले दादा. पण ते तुम्हाला पुरुषार्थहीन करायला निमित्त व्हायला लागलो की आम्ही. काय अस्मिता दिदी, तुमच्या कर्माच्या उदयात तुम्ही असं वागायला लागलाय. मग तुम्हाला वाटते माझ्या कर्माच्या उदयच वागायला लागलोय. महाराजांनी सुद्धा हे काय केलं दादा? स्वीकारल्यात.
त्यामुळं आपलं आता राहिलेलं पण आयुष्य कोणाच्या हातात देऊन टाकूया? कर्माच्याच हातात देऊन टाकूया. आम्ही कसं निर्णय घेणार तुमच्या बाबतीत? तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे की खरोखर मी अंतरंगातनं पुरुषार्थ करायला लागलो काय. काही वेळा पुरुषार्थ करून पण काही असे प्रसंग सिच्युएशन निर्माण झाले असतात. काही झाल्यावर वेगळे आहेत, सगळेच व्हायला लागल्यावर त्या सिच्युएशन मध्ये आम्हाला पुढं येताच येत नाही. एखाद्या वेळेस असलं तर ते मान्य आहे की प्रत्येक वेळेलाच तुम्ही सिच्युएशन जर सांगत बसला तर वर सांगितले कायर आहे. आत्ताच सिद्धांत झाला की कर्माच्या उदयात कायरतेपूर्वक भोगणारी माणसं दुःखी होतात. आम्ही तुमचा निर्णय घेऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या मनाला विचारा ना. पण जगात 10-10 वर्ष प्रयत्न केल्यानंतर दगडावर पण जरा रेष पडते की नाही. पण 10-10 वर्ष प्रयत्न केल्यावर दगडावर अजून वज्रलेपच होत असेल तर आम्ही म्हणू शकत नाही तुम्ही पुरुषार्थहीन आहे किंवा तुमच्या कर्माच्या उदयात तुम्ही करला. तो निर्णय तुम्ही तुमचा, मी माझा आणि भगवंतांच्या हातात आहे. म्हणून आम्हाला अजून वाटतंय जगच माझं चांगलं करणार आहे, जगच माझं हित करणार आहे. त्यामुळं प्रत्येक वेळेला समोरच्यांच्या बोलण्याला आम्ही काय करत असतोय, गांभीर्यपूर्वक घेत नाही. पण ज्यावेळी ते जग खरोखर धोका देतंय त्यावेळी देव आठवतोय, गुरु आठवतोय, सगळे आठवतात. पण ते एवढे लांब गेलेले असतात ना ते तुमच्याकडे येऊ शकत नाहीत आणि तुम्ही त्याच्यापाशी जाऊ शकत नाही. दुर्गति की शुरुआत अज्ञानता से होती है और अंत पश्चाताप से होता है. दुर्गतीची सुरुवात कशाने होते? अज्ञानतेनं, आणि अंत पश्चातापानं होतं. एवढंच आम्ही आमच्या बाबतीत ठरवतोय. म्हणून जग आहे. जगावर किती प्रेम करायचं आणि धर्मावर किती प्रेम करायचं हे आपण ठरवायचं असतं. और अंत पश्चाताप से होता है. अरे समस्त तय छूटी परमात्मा का शरण नाही ग्रहण करताय आणि म्हणून परमात्म्याचं शरण ग्रहण करत नाही. तातय इस अवसर में जो रोग है सो मेरा आराधना मरण में प्रेरणा करने वाला मित्र आहे. आणि अशाच वेळेला जो माझा रोग आहे तो रोगच काय करतो? मला प्रार्थना करायला आता काय करत असतो? प्रेरणा करत असतो. फार मोठं वाक्य आहे. रोगाच्या आणि कर्माच्या उदयात काय करायला पाहिजे? भगवंतांची प्रार्थना करायला पाहिजे. आपण रोगाच्या आणि कर्माच्या उदयात काय करतोय? प्रामाणिकपणे सांगायचं. हा, आम्ही प्रार्थनेपासून लांब राहतो. का आलो नाही? त्रास व्हायला तर म्हणून आलो नाही. का आलो नाही? झोपलो म्हणून आलो नाही. चला किंवा महाराज जर झोपून येतो की झोप आल्या. म्हणजे अशा कर्माच्या उदयात उलट काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. आणि प्रार्थनेची संधी असताना आपण काय करतोय? म्हणजे मी पण आहे, मी पण खाली येत नाही याचा अर्थ वर झोपलो असलो तर मी पण पुरुषार्थहीन आहे. हा, नव्हते ते मला माहीतच होती. म्हणूनच तर बोलवलो. दुसरी बोलवल्यावर शिव्या खाण्यापेक्षा मी बोलवल्यावर जबरदस्तीने तरी येतील म्हटलं. वास्तविक आहे. आम्ही पण ज्यावेळी खाली येत नाही त्यावेळी खोलीत बसून जर आम्ही ते सगळं करत असेल तर ठीक आहे.
पण आम्ही पण झोपून काढत असेल तर आम्ही पण याच्यात कॅटेगरीत आहे. उलट त्रास व्हायल्यावर गेलं तर जाऊ दे, 4 शब्द ऐकायला तर मिळतील म्हणून इथे यायला पाहिजे. गेलं तरी निदान सगळीजण एकत्रित येऊन नमोकार मंत्र तर म्हणतील. हा, अशा वेळेलाच आम्ही घरात बसतोय खोलीत कडी घालून. एक एक लोकांना 2-2 दिवस गेलेलं माहीत नसतंय. वास या लागल्यावर मग लोकांना वाटतंय बहुतेक आत काहीतरी झाले. अशी परिस्थिती आहे. एका गावात बाथरूमात माणूस गेला, तिथंच मेला. बाथरूमात गेलेलं तासभर कोणाला माहीत नाही. आत गेला, अटॅक आला, तिथंच. कडी काढायला सुद्धा देवानं संधी दिली नाही. का दिली नाही? कारण असंच त्याने लोकांना कोंडून घालूनच मारत होते. कळल्यावर तासानं ते उघडायला अर्धा पाऊण तास गेलं. श्रीमंत घरातले बाथरूम मजबूत, ते फोडायला 1 तास गेलं. आणि बाहेर काढायच्या वेळेला तर का हात पाय ताटलेले होते म्हणून परत बाथरूम फोडायची पाळी आली. वास्तविक सत्य आहे. म्हणून भक्ती उलट अशा कर्माच्या उदयात काय व्हायच ते उदे म्हणून भक्तीच्या स्थानावर, प्रार्थनेच्या स्थानावर आलं पाहिजे. जुनी घटना नवीन घटना माहीत नाही, पण एका चांगल्या स्थानावर एक विशिष्ट धर्माच्या महिला तिथंच रस्त्याकडेला आपलं शॉल टाकून प्रार्थना केली म्हणून आता पुण्यामध्ये दंगा चालू आहे. म्हणजे त्यांच्या धर्मावर एवढं प्रेम आहे. तरुण मुले आणि फिरायला गेलते एका पर्यटन स्थळ किंवा ऐतिहासिक स्थानावर, आणि त्यांना वेळ झाल्यावर त्यांनी तिथंच ते शॉल टाकलं आणि बसले प्रार्थनेला. त्यांना काहीच वाटत नाही धर्मापेक्षा श्रेष्ठ. आम्हाला धर्म सोडून सगळं श्रेष्ठ वाटते. म्हणून त्यांची प्रगती व्हायला लागली आणि आम्ही नुसता भांडतच बसलोय. म्हणून हे रोगच आम्हाला प्रार्थना आठवतात. म्हणून सुधासागर महाराजजी म्हणले होते की मला द्यायचंच असलं तर दुःख दे, कारण त्या दुःखाच्या वेळेलाच तू माझ्यासोबत काही नसतोस. सुख आल्यानंतर मी त्याला काय करतोय, तुला विसरतोय. समस्त तय छूटी परमात्मा का शरण नहीं ग्रहण करता, ताते इस अवसर में जो रोग है सो हो मेरा आराधना, मरण में प्रेरणा करने वाला मित्र है. म्हणून आयुष्यभर ज्याला प्रार्थनेपासून, धर्मध्यानापासून, परमात्म्यापासून लांब गेलेला असतो, त्याला मरतेवेळी रोग आल्यावर बरोबर काय आठवतो, परमात्मा आठवतो. बघा, किती नास्तिक असू दे, तो किती म्हणू दे माझा कुठल्या देवावर विश्वास नाही, काही नाही, ते आजारी पडला, लई वेदना व्हायला लागल्या, निदान उत्तर देवा रे देवा 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 असं म्हणतोयच तू. असाही वेदना व्हायला लागल्या तर तो नास्तिक व्यक्ती सुद्धा मरताना देवा लवकर आणि घेऊन जा रे, मला आता सण होईना, त्याला शेवटला देवाला बोलवावंच लागतंय. किती नास्तिक असला तर शेवटला 1 मिनिट का वेळा तो काय होतो, आस्तिक होतो. परमात्मेची आठवण त्याला होते आणि त्या परमात्मेची आठवण करणारा कोण आहे, रोग आहे, रोग, दुःख आहे. परमात्मा आणि देव वेगळं आहे काय? त्याला तो आठवण करून देतो.
म्हणून आपण मृत्यूला, रोगाला मित्र म्हणायचं, मित्र, प्रेरणा देणारा. ऐसे विचारता ज्ञानी रोग आये क्लेश नाही करे. आणि म्हणून असे विचार आल्यानंतर ज्ञानी व्यक्ती, ज्ञानी जीव काय करतो? रोग आल्यानंतर क्लेश करत नाही. मोह के नाश करने का उत्सही माने है. आणि मोहाचा नाश करणारा तो काय करतो? उत्सवच मानत असतो, मनवत असतो. जीवन आनी जानी छाया, झूठी माया झूठी काया, फिर काहे को सारी उमरिया, फिर काहे को सारी उमरिया, पाप की गठरी बोई, सुख के सब साथी, दुख में ना कोई. म्हणून पूज्य सरल सागरजी महाराजांना अखंड एक ग्रंथ वाचल्यावर जेवढा धर्म कळत नाही तेवढं मला एक भजन म्हणल्यावर करतोय. कारण ते त्याच्या एवढं आध्यात्मिक रस कशातच नाही. पूर्व आचार्यांनी, पूर्व कवींनी, विचारवंतांनी अखंड एक 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 ग्रंथ वाचून मग एक पानाची कविता लिहिलेली असते. कविता, भजन, पद्य या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी तूप खाल्ल्यागत आहेत. तूप काय खाल्ल्यागत? तूप. आचार्यजींनी मुकमाटी एका रात्रीत लिहिली. आचार्यजींना मुकमाटी लिहायला 7-8 वर्ष लागले. अंदाज, मी फायनल सांगत नाही. किती वर्ष लागले? 7-8 वर्ष लागले असते. आणि ती मुकमाटी म्हणजे एका ग्रंथाचं सार आहे. त्या लिहिणाऱ्या 7-8 वर्षातले नव्हे, त्यांनी दीक्षा घेतल्यापासून ते ग्रंथ पूर्ण, ती कविता, पुस्तक पूर्ण होईपर्यंत जेवढे त्यांनी प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, द्रव्यानुयोग वाचले, चिंतन केले, त्या सगळ्याच 4 लिटर दुधामध्ये विरजन सोडल्यानंतर दही होते. त्या दह्याला ढवळल्यानंतर ताक होते. आणि त्या ताकाला ढवळल्यानंतर त्याच्यातली लोणी निघते. ती 4 किलो दुधाची फक्त 1.5-2 किलो लोणी निघते. आणि त्या 1.5-2 किलो लोणीला कडवल्यानंतर अर्धा पाऊण लिटर तूप तयार होते. ते 4 लिटर दुधापेक्षा वेगळं काही नाही, फक्त त्या 4 लिटर दुधाच्या शुद्ध अवस्थेचं नाव अर्धा किलो तूप आहे. तसं आचार्यजींनी मुकमाटीच्या लिहायच्या अगोदर जे 1000 ग्रंथ वाचले, त्या 1000 ग्रंथांचा सारांश कशात बसलाय? त्या मुकमाटीत आहे. म्हणजे एक मुकमाटी वाचणं, त्याला समजावून घेणं, त्याचं चिंतन करणं म्हणजे 100-200 शास्त्र वाचल्यागत आहे. बरं आहे का चुकीचं आहे? असं वाटतंय तुम्हाला? 100%. तसं आज तो तुम्ही स्त्री पर्याय जो पुरुषार्थ करायला लागलाय, ते तुमचे ह्या भावातलं पुण्य केवळ तुमच्या मागच्या शेकडो भावातलं पुण्य, आमच्या हजारो भावातलं पुण्य आम्हालाही मिळालं, तुम्हालाही मिळालं. शेकडो भावातलं पुण्य, प्रत्येक भावातलं जरा 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 पुण्य साठवत साठवत
इथं आलोय. अर्धा लिटर दूध वाया गेलं तर फार त्रास होत नाही. अर्धा किलो तूप वाया गेलं तर फार त्रास होतो. आता तुम्ही तूप खायला लागलाय. आता तुम्ही ठरवा. तुम्ही तर फक्त 100 भावातलं अंदाजे शेकडो भावात खायला. आम्ही मुनी महाराज पुरुष पर्याय येऊन मुनी महाराज झालोय म्हणजे तुमच्यापेक्षा पुढच्या 1000 पर्यायातलं आम्ही पुण्य भोगायला लागलोय. आता आपण ठरवायचं आहे सगळ्यांनी, ते पोटात घालायचं आहे काय मातीत सांडायचं आहे, त्याचा उपयोग करायचा आहे काय दुरुपयोग करायचा आहे. आपल्या हातात आहे ते सगळं. म्हणून कुठलाही ग्रंथ किंवा कुठलीही कवी एखादा गायक एक गाणं लिहितो ना, त्या गाण्यात काय अर्थ नाही म्हणायचं नाही. अरे आम्ही कायच लिहित नाही, त्याच्यापेक्षा ते काहीतरी लिहिलेत. काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न श्रीकांत भैया त्यांनी केलेत का नाही? कोण कुणास ठाऊक, काय काय मला माहित नाही. स्कूल में हिस्ट्री की क्लास चल रही थी. किसकी? हिस्ट्री की. और टीचर हिस्ट्री बहुत अच्छे से पढ़ा रही थी. एक श्रीकांत भैया जैसा व्यक्ति अंतिम बेंच पर बैठा था और वो सो रहा था. कथा में है, आपने आप सुनते, कथा में बता रहा हूँ. हाँ, वो सो रहा था और क्लास चल रही थी शिवाजी महाराज और अफजल खान के मिलन की, अफजल खान के वध की चर्चा चल रही थी. और एकदम से महाराज जी ने वहाँ पे शिक्षक ने, हाँ, एकदम शिक्षक ने श्रीकांत भैया को उठाया. बताओ अफजल खान को किसने मारा? उसने कहा माँ कसम मैं नहीं मारा, मैं उस समय वहाँ था नहीं, मैंने नहीं मारा. ऐसे वो कह रहा था. कौन? क्या नाम था उसका? वैसे कौन? कहाँ क्या चर्चा चल रही, कुछ मालूम ही नहीं है. पापानुबंधी पाप किसे कहते? तो इसे कहते. पाप कर्म के उदय से ही व्यवस्था हो रही है, और इस स्थान पर आकर भी हम अगर उत्साह से नहीं सुनेंगे तो और क्या होगा? बंद, पाप का ही बंद होगा. तो इसको क्या कहते? पाप के उदय में फिर पाप का बंद. इसलिए जो ज्ञानी व्यक्ति होता है वो रोग आने के बाद क्लेश नहीं करता, वो मोह के नाश करने के लिए परमात्मा की आराधना करता है. क्या करता है? परमात्मा की आराधना करता है, और आराधना करके उत्सव को मनाता है. इसलिए ज्ञानी होना जरूरी है, शब्द से नहीं गुणों से. किससे ज्ञानी होना है? गुणों से. समाधि अमृत देने वाली है. ज्ञानिनो अमृत संगाय मृत्युस्तापकरोऽपि सन् आमुखभ्यस्य लोकेऽस्मिन् भवेत् पाप विधिर्यथा. यद्यपि मरण ताप करती है पर अमृत सा ज्ञानी को है. जैसे कुंभ अग्नि में तप कर बनता शुचि जल रखने को है.
मरण त्रास करते, मृत्यु ताप को उत्पन्न करने वाली है, फिर भी ज्ञानी उसको अमृत समझकर पीता है। जैसे कुंभ अग्नि में तपता है, इसलिए तो शुद्ध जल रखने के काम आता है। अगर वो अग्नि में बिना तपाए रखते तो जल धारण करने की क्षमता, योग्यता उसमें नहीं आती। इसलिए दुख आदमी को, संकट आदमी को, उपसर्ग आदमी को मजबूत बनाने के लिए आता है। जो ज्ञानी है वो मजबूत होता है और जो अज्ञानी है वो टूटकर बिखर जाता है। वैसे ही मृत्यु भी आदमी को मजबूत बनाने के लिए आती है, लेकिन हम फिर राग द्वेष के चक्कर में पड़कर ये शरीर के प्रति राग करके हम फिर क्या करते हैं और टूट जाते हैं। म्हणून या ठिकाणी विचार करायचा आपल्याला, जर मला कुंभ बनायचं असेल, जल धारण करणार, तर मला अग्नीमध्ये तपायला पाहिजे। आणि म्हणून ज्या मुखमातीमध्ये त्या मातीला पायात तुडवलं जात होतं, त्यावेळी त्या मातीच्या मनामध्ये शंका येणार। मातीच्या मनामध्ये काय येणार? शंका येणार। खरंच मला पृथ्वी सांगितली होती तुझं योग कल्याण करणार आहे, आणि ह्यो तर मला आता पहिला कुदळीनं गाव गाठला। ठीक आहे म्हणलो, आता आणून तुडवा लागलाय, ठीक आहे। अजून मी काल इथे येऊन पडल्यापासून बघितलो, माझ्या अगोदर ज्यांना आणलंय त्याला तुडवून परत त्या चाळणीवर घातला, परत त्याच्यात पाणी घातला, त्या पाणी घालून आणि तुडवला, त्याचा गोळा तयार केला, त्या चाकावर ठेवला, चक्कर येऊपर्यंत त्याला फिरवला। आता त्याच्यावर ब्रेक केलाय म्हणजे माझ्यावर पण हे होणार आहे। चुकलो बहुतेक। ते प्रत्येक वेळेला पृथ्वी माता त्या मातीच्या मनात शंका आली, तर्क आलं, वितर्क आला की म्हणणार, सुनो बेटा, गुरु के संस्कार पर तर्क वितर्क करोगे तो विनाश पक्का है, और गुरु के संस्कारों पर समर्पण करोगे तो विकास पक्का है। तर्क वितर्क केलो तर विनाश आहे, आणि समर्पण केलो तर विकास आहे। तर्क वितर्क स्वतःची बुद्धी लावायला प्रेरित करते, आणि समर्पण फक्त त्याच्यावर श्रद्धेचीच भूमिका निर्माण करते, स्वतःची बुद्धी लावत नाही। आपण ठरवायचं आहे तर सगळ्यांनी, कारण समाधी मरण हे आत्म्यावरचं सर्वश्रेष्ठ संस्कार महोत्सव आहे। कुठला महोत्सव आहे? कशावर? साक्षात पंचकल्याणापेक्षा हे श्रेष्ठ आहे। तिथं तर दगडाला मोक्षाला नेतात, इथं आत्म्याला मोक्षाला न्यायची भूमिका आहे। पंचकल्याण मनोवैज्ञानिक पद्धतीनं भगवंतांच्यावर मंत्रसंस्कार करून, दगडावर मंत्रसंस्कार करून भगवतेचं स्वरूप देतात, आणि तिथं श्रद्धा फक्त आमची काम करत असते।
इथं साक्षात आत्म्यावर संस्कार करून साक्षात परमात्मा होण्याचा मार्ग आहे. इथं समर्पण काम करत असतं. तिथं श्रद्धा भगवंतांना बनवत असते त्या दगडाला, आणि इथं समर्पण आत्म्याला परमात्मा बनवत असते. हा दोन्हीतला फरक आहे. श्रद्धेनं ऐकायला का झोपायला आहे? श्रद्धेनं दगडाचा भगवान होऊ शकतो, पण त्या श्रद्धेत ज्यावेळी समर्पण मिसळते त्यावेळी आत्मा परमात्मा बनतो. म्हणून केवळ श्रद्धा असून चालणार नाही. काय असायला पाहिजे? समर्पण असायला पाहिजे. तर विकास फिक्स आहे, अन्यथा विनाश फिक्स आहे. मग विनाश आणि विकास हा कुणाच्या हातात आहे? ज्याच्या त्याच्या हातात आहे, इतरांच्या कुणाच्या हातात नाही. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.